आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। पण तेच कंप्लीट आहे। पॅनल क्रमांक 15 मधून आम्ही 4 उमेदवार शिवसेनेतर्फे उभे आहोत। खरं म्हटलं तर कालच बघितलं असेल तुम्ही, काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा दौरा या उल्हासनगर शहरामध्ये होता आणि काल अभूतपूर्व अशी गर्दी ह्या पॅनल क्रमांक 15 मध्ये होती। पॅनल क्रमांक 15 मध्ये कित्येक लोकांनी काल प्रवेश केला आणि एक समस्या, मूळ समस्या म्हणजे पाण्याची जी समस्या आहे, त्या पाण्याच्या समस्येने त्रासलेला हा विभाग आणि अस्वच्छता या ठिकाणी जले बरी प्रशासन राज्य असेल तरी पण त्यांनी नगरसेवकांच्या काळामध्ये त्यांनी न केलेली कामं आणि त्यांच्या समोर असलेला हा जनक्षोभ हा काल दिसून आला। मला वाटतं की काल का परवा त्यांनी एक आमच्या विरोधी प्रतिस्पर्धींनी एक बाईट दिल्या, तेव्हा ते 4 जण असं म्हणत होते, त्यातला एक असं म्हणत होता की या प्रभागामध्ये खूप चांगली कामं झाले, एक जण म्हणत होता की ते प्रशासक राज आहे आणि एक जण म्हणत होता की आम्हाला काही फंड्स भेटला नाही आणि नंतर त्यांनी एकाने सांगितलं की आता आम्हाला आता विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला निधी मिळेल। तर मला त्यांना सांगायचं आहे की गेल्या 15 वर्षामध्ये तुम्हाला काय मिळालं नाही मिळालं, पण गेल्या 15-20 वर्षापासून हे पूर्ण या 15 नंबर पॅनलची सत्ता तुमच्या हातात होती आणि 15 नंबर मध्ये तुम्ही जे पाहिजे नाही ते पाहिजे करू शकतात। पाण्याची लाईन या मार्केट पासून खाली 14 नंबर शाळेपर्यंत रोमा अपार्टमेंट पर्यंत जाते आणि पाणी तिथून आम्हाला डिस्ट्रीब्यूट होतं 14 नंबर पॅनलला। मग 15 नंबर पॅनल मध्ये पाणी का नाही? म्हणजे पाण्याचं राजकारण कोणी केलं? तर मला असं वाटतं आता ज्यांनी पाण्याचं राजकारण केलं त्याला लोक घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना आता कळाले आहेत, हे मगरमच्छ के आंसू सबको दिख रहे हैं। आता सगळ्यांना सांगतायत की आमची मजबुरी आहे, आम्हाला प्रॉब्लेम आहे। म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदली करून लोकांना भूल द्यायची आणि लोकांकडनं काहीतरी मिळवायचं। मला आता असं वाटतं की या 15 नंबर पॅनल मध्ये सगळी जनता बघते की एक घराणेशाही या 15 नंबर पॅनल मध्ये राज्य करते। तर मला वाटतं या घराणेशाहीला लोक घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। आपण बघत असाल इथे सिंधी लोकांमध्ये खूप प्रक्षोभ आहे, सिंधी लोग आपस में बात कर रहे हैं कि हम लोग के ऊपर इतना अन्याय हुआ है और ये लोग हमारे पास ही वोट मांगने के लिए कैसे आ रहे हैं, क्या हमारे एक माई को न्याय नहीं दे सकते? म्हणजे त्यांच्या मनामध्ये हा राग आहे। आता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा राग आहे तो मतदार पेटीतनं त्यांना लोक दाखवतील आणि त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि मला वाटतं ही आमची जी लढाई आहे ही मला वाटतं कुठल्या पक्षाबरोबर नसून ही लढाई आमची घराणेशाही बरोबर आहे आणि मला वाटतं यावेळेस घराणेशाहीला लोक घरी बसवतील एवढं मला नक्कीच खात्री आहे। नमस्कार, मी सौ इंदिरा निखिल पाटील पॅनल क्रमांक 15 मधून उमेदवार म्हणून उभी आहे। आम्ही 4 उमेदवार आहेत, माननीय श्री अरुण भाऊ आशान, मी सौ इंदिरा निखिल पाटील, काजलताई जग्गेसे आणि संगीताताई सपकाळ। कालच माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली। जेव्हा जनतेचा समुदाय बघितला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटलं। आम्ही जेव्हा पॅनल क्रमांक 15 मध्ये फिरत होतो तेव्हा लोकांनी एवढ्या समस्यांचा आमच्यावर भार टाकला, आम्ही घाबरलो। प्रत्येकाच्या समस्या सोडवणं भाग नव्हतं, प्रत्येकाने एवढे प्रश्न मांडले, पण लोकांनी एक हाती सत्ता दिल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतो। जेव्हा अरुण भाऊंनी सांगितलं की तुम्ही मला एकदा चान्स देऊन बघा, एका घरी गेलो तेव्हा 2 मयत झालेले होते। ते बोलले आमच्याकडे पाणी नाहीये, गटार सगळे उघड्या पडलेले आहे। जेव्हा आम्ही गल्ली बोळ्यातून गेलो सगळं जायला रस्ते सुद्धा नव्हते, आम्ही खूप घाबरलो। पण लोकांना आम्ही आश्वासन दिलंय की तुम्ही एकदा तरी सत्ता पालटून बघा, आम्ही नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। जय झूलेलाल। पैनल नंबर 15 में असां 4 उम्मीदवार इंदिरा पाटिल, काजल जग्यासी, संगीता सपकाले एंड अरुण आशान। असां हिन पैनल में इलेक्शन लाइ आया आहियूं। असां 2 ॾींहंनि खां जॾहिं प्रचार कयूं वेठा त असां ॾिसूं था त जेके नगरवासी आहिनि
उन्हनि खे पंहिंजूं मूलभूत जेके सुविधाऊं आहिनि, बेसिक नीड्स आहिनि, जीअं पाणी, लाइट, सफ़ाई, गटर, नालियूं, उन्हनि खां सभिनी खे पिछलनि 12-13 सालनि खां वंचित रखियो वियो आहे। ऐं माण्हू एॾा असां खां मतिलबु पकड़े करे उन जे लाइ तकलीफ़ुनि जे लाइ मतिलबु असांखे पकड़े छॾण ई न पिया, भई असां एॾो तकलीफ़ में आहियूं। त उहे सभु तकलीफ़ूं ॾिसी असां इहो अहसासु कयो भई पिछलनि 12-13 सालनि खां जेके प्रतिनिधि हिन पैनल में आहिनि, जबकि उहे युक्ति सरकार मां ई आहिनि, पर उन्हनि पंहिंजे वार्ड में, पंहिंजे पैनल में एॾनि सालनि खां कुझु बि डेवलपमेंट, कुझु बि विकास न कयो आहे। माण्हुनि जे घर में 4-4 ॾींहं पाणी नथो अचे, ऐं जेकॾहिं पाणी अचे थो त उनजो टाइम बि फिक्स कान्हे। हाणे जेको नौकिरी कंदड़ माण्हू हुजे, उहो माना सॼो ॾींहुं पाणी जी समस्या लाइ घर में वेठो हुजे, कॾहिं पाणी सुबुह जो ॾियनि, कॾहिं शाम जो ॾियनि, कॾहिं मंझंदि जो ॾियनि। इवन जेके लेबर क्लास आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायो त उन्हनि बि चयो भई असां कम ते वेंदा आहियूं त कम तां छॾे करे अची असांखे पाणी भरणो पवंदो आहे, जेके ग़रीब माण्हू आहिनि। त इहो एॾी समस्या वधियल आहे हिन पैनल में। ऐं ॿियो असां इहो बि महसूसु कयो त असांजे सिंधी समाज खे वधीक हिन खां वंचित रखियो वियो आहे, पाणीअ जे प्रॉब्लम खां उन्हनि खे वधीक रखियो वियो आहे। माना सिंधी त एॾो तकलीफ़ में आहिनि पाणीअ जे लाइ, जो लिटरली मायूं रोअनि पियूं असांजे साम्हूं, पहिरें पियूं पवनि भई जेकॾहिं तव्हां पाणी जी समस्या दूरि कयो पोइ असां तव्हांखे वोट ॾींदासीं। पर असां उन्हनि खे इहो आश्वासन ॾिनो भई पहिरीं तव्हां असांखे वोट ॾेई अॻियां आणियो, उम्मीदवार चुनियो, त असां तव्हांजी पाणी जी समस्या खे दूरि कंदासीं। ॿियो गिटियुनि में किथे लाइट न हुई, नंढी जवान छोकिरियूं हथ पकड़े करे चया भई भाभी असांखे लाइट लॻाए ॾियो, राति जो 7 खां पोइ असांखे हिननि जॻहियुनि तां वञण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। ऐं नालियूं, असां जॾहिं प्रचार लाइ निकिरूं पिया त एॾियूं नंढियूं नालियूं हुयूं जो हिकु माण्हू बि उन तरफ़ां न पियो लंघे सघे, एॾी नंढियूं गिटियूं आहिनि ऐं एॾी बदबू हुई जो सभिनी खणी रुमाल रखियो नक ते। माना इहे सभु समस्याऊं ॾिसी असां तव्हां सभिनी नगरवासियुनि खे इहा अपील था कयूं त असां चइनी जीअं असां हिन पैनल मां अलॻि आहियूं ऐं हर पैनल जेकी एरिया ॾिनी वई आहे जेके भागनि खे उन मां निकिता आहियूं, त असां इन अलॻि हुअण जे करे असां हर वार्ड जो विकास लाइ असां डिज़र्व कंदा आहियूं। त असांखे तव्हां पंहिंजो वोट ॾेई असांखे सिलेक्ट कयो ऐं तव्हांखे असां शहर जे विकास लाइ विश्वास ॾियारींदासीं ऐं असांजी पूरी कोशिशि रहंदी त सभ खां पहिरीं पाणी जी समस्या खे दूरि कंदासीं। जय झूलेलाल, जय महाराष्ट्र। 15 नंबर पैनल के सारे नागरिक पिछले 15 सालों से मूलभूत की सारी सुविधाओं से वंचित रहे हैं। चुने हुए प्रतिनिधि महायुति होने के बाद भी इस पैनल के लिए कुछ नहीं कर पाए हैं। वो अपने स्वार्थ के लिए कभी महायुति सरकार में हमारे साथ रहे हैं, कभी वहां से उछल कूद करके उबाटा में चले गए। उसके बाद आज वो फिर अपना पक्ष चेंज करके भाजपा में प्रवेश हुए हैं। भाजपा में प्रवेश होने के बावजूद उन्होंने सिर्फ अपने परिवार को बढ़ाने के लिए अपने परिवार के ही 3 सदस्यों को इस पैनल में रखा है और जो चौथा नया चेहरा दिया है उसका भी हमारे इस पैनल के साथ कोई वास्ता नहीं है। हमारे द्वारा जो पैनल गठित किया गया है उसमें श्रीराम टाकीज से लेकर श्रीराम नगर तक सारे इलाकों को कवर करते हुए हमने 4 अलग-अलग प्रतिनिधि जो दिए हैं वो अपने अपने इलाके से जनता के सारे दुख दर्द समझने वाले लोग हैं और उनको मूलभूत की जो भी सुविधाएं चाहिए उनका निवारण करने के लिए सक्षम है। मैं जनता से ये अपील करूंगा कि पुराने प्रतिनिधियों को वो घर पर बिठाए, उनको एक सबक सिखाए और हमें वोट देकर विजयी बनाए। मी संगीता नितीन सपकाळे, माझे नगरसेविका म्हणून यांच्यासोबत 5 वर्ष काम केलं, पण मी काम यांच्या दबावाखाली मला काम जे 5 वर्ष मागील काम करता नाही आलं ते मी आता आदरणीय श्री शिंदे साहेबांसोबत या सेनेमध्ये येऊन जनतेची सेवा करण्याचं जे हे केलेलं आहे